सन्मान करतोय। बघा यांचा आपण हा शाही सन्मान करतोय। एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। थैंक यू सो मच। आणि त्याच्यानंतर सतीम यादव, आइए आपका भी यहाँ पर शाही सन्मान किया जाएगा। ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये हे देखील होते, यांच्या माध्यमातून देखील चांगली पंचांची भूमिका आपण आजच्या दिवसामध्ये बघितली आहे। बँड्रावरून आले होते या स्पर्धेकरता, थँक्यू सो मच सत्यभाई। आणि त्याच्यानंतर विजय भोये, आमचे साथी समालोचक या परिसरामधील असं वाटतं की त्यांना ॲडॉप्ट करून घेतलं, म्हणजे दत्तक घेतलंय हा परिसर त्यांचा। तर विजय भोये या आपला देखील शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। एक चांगले समालोचक, त्यांचा देखील आपण शाही सन्मान करतोय। विलासदादा या, कारण की विलासदादा जोपर्यंत नसणार तोपर्यंत सन्मान चिन्ह घेतलं जाणार नाही, कारण की त्यांचे खास मित्र आहेत। असला घेतला जातो इथून। थँक्यू सो मच। निखिल हिंग आपले शुभास्ते देत आहेत। त्यानंतर आणखी एक मुख्य सन्मान या ठिकाणी केला जाईल। व्हॉइस ऑफ व्हॅल्यू सँडी चव्हाण सरांचा देखील या संपूर्ण आमदार चषकामध्ये दमदार कॉमेंट्री राहिली आहे, आणि निश्चितच सँडी सरांचा देखील हा सन्मान या ठिकाणी केला जातो। थँक्यू सो मच। त्याच्यानंतर आपण डायरेक्टली पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत। पुरेपूर माहिती परशुराम मोकाशी आणि तसेच आमचे प्लेट्स आणि आमच्यापर्यंत पोहोचवली आहे। त्यानंतर बघा आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षेपण बघितलंय त्यांचा देखील आपण हा शाही सन्मान करणार। जतीन किनी या आपण आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय। बघा त्याच्यानंतर जतीन किनी यांचा आपण हा शाही सन्मान करतोय। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऑपरेटर होते आणि त्यांची सर्व टीम, प्रिन्स कॅमेरामॅन बघितले, आपण कपिलांना देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये बघितलं, आणि तसेच आपले स्कोरर देखील होते ऋतुज यांना देखील बघितलंय। हा त्यांचा सर्वांचा सन्मान होता। आणि त्याच्यानंतर आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये सूरज पाटील देखील होते, त्यांचा देखील आम्ही शाही सन्मान करतो। या विक्रांत कनोजे यांचा देखील आम्ही हा शाही सन्मान करतो, ते देखील स्कोररच्या भूमिकेमध्ये होते। 4 दिवसापासून सतत त्यांनी फार मेहनत घेतली आमच्या स्पर्धेकरता। चला टीम्स, आपण या आता डायरेक्ट बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय। आणि त्याच्यानंतर डीजे मास्टर यांचा देखील आपण हा शाही सन्मान करतोय। नितेश यांचा आपण हा शाही सन्मान करतो। नितेश या। तर चला बाकीचे सर्व खेळाडू विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचंय, आपण बक्षीस वितरण त्वरित करणार आहोत। त्यानंतर आणखी एक अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले होते रुपेशी दांडेकर सरांचा देखील सन्मान केला जाईल। या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे, तर त्यांनी देखील भरपूर सहकार्य केलेलं आहे या आमदार चषकासाठी अंपायरच्या भूमिकेमध्ये। वाटतं नाही येत, त्यांचं देखील शब्द सुमनानी आम्ही स्वागत करतोय आणि पुढील कार्यक्रमाकडे बोलतोय। सँडी चला सर्व खेळाडू आग्रहाची विनंती करतोय की मुख्य व्यासपीठासमोर आपण यायचंय। चला एचए क्लबचे खेळाडू आम्हाला दिसत नाहीये। एचए क्लब गावदेवी धानिव, प्लीज या आग्रहाची विनंती आम्ही वारंवार तुमच्याकरता करतोय। चला विनय रिक्षा सहमती दर्शवतात, ते येत आहेत आमच्या दिशेने, पण सर्व टीम पाहिजे, सर्व खेळाडू या।
तर सर्वप्रथम आम्ही फायनल मॅच मध्ये ज्याने की चांगलं प्रदर्शन केलं होतं फायनल मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत आणि चांगलं प्रदर्शन ज्याने केलं होतं विश्वनाथ जाधव आपण मॅन ऑफ द मॅच त्याला घोषित करतोय. विश्वनाथ जाधव या फायनल मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून राहिले, चांगले धावमान तसेच एका ओव्हर मध्ये 4 विकेट प्लस मेडन ओव्हर. विश्वनाथ या. तर व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय या स्पर्धेचे शिल्पकार प्रदीप दादा या. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत विश्वनाथ जाधव याला. हा बघा आपण विश्वनाथ जाधव याला बघतोय, याचा आपण हा शाही सन्मान देखील करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की आपल्या आदिवासी समाजामध्ये याच्यासारखा देखील एक स्टार खेळाडू आहे. आपण याला बघितलंय देशाच्या पलीकडे देशाच्या आतमध्ये एकाचीच नावाची डंका वारंवार वाजली जाते विश्वनाथ जाधव. आणि त्याच्यानंतर फायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हे बघा एक मेडल आहे, त्याच्यानंतर कोल्ड्रिंकची बॉटल आहे थंड थंड कूल राहण्याकरता. आणि बघा एक कोल्ड्रिंकची बॉटल आहे आणि टी शर्ट देखील आहे. बघा मॅन ऑफ द मॅच आहे या साईडने फ्रंट साईडनी. हा बघा हे फ्रंट साईड वरती लिहिलंय मॅन ऑफ द मॅच आमदार चषक 2025 फायनल मध्ये. हे फायनल लिहायचं असं मला वाटतं की राहिलंय. विश्वनाथ जाधव फायनल मॅच मध्ये काय प्रदर्शन केलंय. व्हेरी वेल प्लेड विश्वनाथ. थांबायचं आपण विश्वनाथ आपण या. आपल्या परिसरामध्ये ज्यावेळेस स्पर्धा होत आहेत आणि त्यावेळेस तुमची जी फॅन फॉलोइंग पाहायला मिळते त्यावेळेस कसं फील करता. फील तर खूप चांगलं होतं आणि इथे खेळायला आम्ही समाजाच्या मॅचेस खूप वेळा खेळलोय आणि धन्यवाद देईन ते आयोजकांचं आणि आम्हाला खूप सपोर्ट केल्याबद्दल. आणि टीम बद्दल काय सांगशील ज्यावेळेस तुमची टीम गावदेवी धानीवान तसे तुमचे पॅकर कसं फील करताय. नाही टीम तर खूप चांगली झाली कारण जय विश्वकर्मा खूप चांगलं बॅकअप करतो मला, त्याच्यामुळे टीमचं खूप छान आहे सर्व. जयभाई बद्दल काय सांगशील. नाही जयभाई बद्दल जेवढं सांगेन तेवढं कमीच आहे कारण आता सध्या तोच फॉर्म मध्ये. थँक्यू सो मच. व्हेरी वेल प्लेड. हा पण विश्वनाथ जाधव याला बघितलंय. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आम्ही बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. तर सर्वप्रथम या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर च्या ट्रॉफीकडे आम्ही वळणार आहोत. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी इथून दिली जाईल व्यासपीठावर मी आमंत्रित करून देण्याकरता. विनोद जी यादव आइए आपकी शुभ हाथों से यहाँ पर बेस्ट फिल्डर की ट्रॉफी यहाँ पर दी जाएगी. तर कोण असेल या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डरचा मानकरी. बघा कलवाची फॅन फॉलोइंग बरीच आहे की त्यांनी सांगितलं की नीरज कलवा असू शकेल. बेस्ट फिल्डर कोण असेल तर विनोद यादव यांच्या हातामध्ये ट्रॉफी द्या. बेस्ट फिल्डर करता देखील शूज आहेत, फिल्डर साठी शूज आहेत आणि त्याच्यानंतर ही ट्रॉफी देखील आहे. या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ठरलाय ज्याने की अप्रतिम दर्जाचं कार्य पार पाडलंय फिल्डिंग मध्ये. त्याचं नाव आहे संतोष भोन संघाचा देवा पांडे ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. बघा मी पहिल्या दिवसामध्ये देखील सांगितलं होतं की फिल्डिंग चांगल्या दर्जाची राहते त्यावेळेस संघ जिंकतात आणि आपण देवा पांडे याला बघतोय बेस्ट फिल्डरच्या भूमिकेमध्ये बघणार आहोत. चांगलं प्रदर्शन झालंय आजच्या दिवसामध्ये. 4थ्या क्रमांकावरती त्यांचा संघ देखील विराजमान राहिलाय. विनोदजी यादव यांच्या शुभ हस्ते आपण हे शूज आणि त्याच्यानंतर ही ट्रॉफी देणार आहोत. फिल्डर करता एक कूलर देखील आहे आणि तो कूलर देखील देवाच्या नावावरती राहणार आहे. बघा खूप काय मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा इथून एक फोटो क्लिक केला जाईल, आपण थांबायचंय. बघा हा फोटो इथून क्लिक केला जाईल. देवा पांडे आपण याला बघतोय बेस्ट फिल्डरच्या भूमिकेमध्ये राहिलाय या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर तो राहिलाय. हा देवा कसं फील करताय अक्षरशः बघितलं तर फिल्डिंगच्या क्षेत्रामधील गुरु यांना म्हणावं लागेल कारण की वारंवार त्यांचा परफॉर्मन्स आम्ही मध्ये फिल्डिंग मध्ये बघितलाय. फिल्डिंगचे गुरु आपण देवा पांडे यांना बघतो. देवा कैसा फील कर रहे हो. अच्छा लग रहा है, पहली बार मेरे को बेस्ट फील्डर ट्रॉफी मिला है ओरम के मैच में.
और देखा जाए तो हर जगह पे मैंने आपको फील्डिंग करते हुए देखा है और हर जगह में आपका बॉल बाला रहता है। और जिस प्रकार से आज देखा जाए तो ऑर्गेनाइजेशन और खेल कैसा रहा? बहुत अच्छा था। आज हम सुबह इनको फ़ोन करते एंट्री के लिए, पर एंट्री नहीं मिल रहा था। बाद में इन्होंने फ़ोन करके मुझे हमने को एंट्री दी है। थैंक यू बोलूँगा मैं इनको। थँक्यू सो मच, वेल प्लेड। त्याच्यानंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेमधील बेस्ट बॉलरच्या दिशेने। या स्पर्धेमध्ये ज्याने की फलंदाजांना ज्याने बराच त्रास दिलाय आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती बेस्ट बॉलरची ही ट्रॉफी, त्याच्या समोर एक शूज आहेत आणि त्याच्यानंतर एक कूलर देखील त्याच्या करता आहे। तो इथून देण्याकरता मी आमंत्रित करतोय। व्यासपीठावरून पाहुणे मंडळ येतील, त्याच्या शुभ हस्ते देतोय आम्ही। अंकितजी कोराड यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत। कारण की 4 दिवस झाले आपण यांना बघतोय, पण कदाचित नाव जरा विचित्र ऐकायला आलं, पण बघा हे व्यक्तिमत्व एक दमदार आहेत। अंकित जी कोराड यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत बेस्ट बॉलर। या स्पर्धेमधील कोण असेल काय वाटतंय? इकडे अरमानचा आवाज आलाय, तुम्हाला काय वाटतंय कोण असेल? विश्वनाथ जाधव, दानिव संघ काय वाटतंय कोण असू शकेल बेस्ट बॉलर? तर नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की इंडिया न्यूझीलंडची फायनल मॅच देखील चालू आहे। सर्वांना जायचं असेल बघण्याकरता। या स्पर्धेमधील बेस्ट बॉलरची ट्रॉफी राहिली आहे, ज्याच्या नावावरती चांगल्या बराच विकेट आहेत, 8+ विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात। जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचा अमन ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर। या अमन जरा घाई करा प्लीज। अब भाग कर आना है, दौड़ कर आना है आपको, क्योंकि शूज आपके लिए दौड़ने के लिए दिए जाएंगे। ही ट्रॉफी आपण बघतोय आणि तसेच या स्पर्धेचे शिल्पकार देखील आहेत अंकितजी कोराड यांच्या शुभ हस्ते आपण देतोय। एक कूलर देखील आहे आणि त्याच्यानंतर हे शूज देखील आहेत। हे शूज देखील आहेत। हा बघा या स्पर्धेचा आपण बेस्ट बॉलर बघितलाय अमन, जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचा। थँक्यू सो मच। आणि त्याच्यानंतर बेस्ट बॅटर कडे देखील आम्ही वळतो। या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर कोण असेल काय वाटते कोण आणि गेस कोण असू शकेल? बेस्ट बॅट्समन, त्याच्याकरता एक बॅट देखील आहे आणि त्याच्यानंतर एक स्पोर्ट्स शूज देखील आहेत आणि त्याच्यानंतर एक कूलर देखील आहे। कोण असेल या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर? बघा कोण असेल बेस्ट बॅटर, कोण सांगू शकेल का? जय विश्वकर्माचं नाव येते, जयची आज फॅन फॉलोइंग बरीच वाढली आहे। तर बघा आम्ही डायरेक्टली नाव घेतोय। या स्पर्धेमधील बेस्ट बॅटरची ट्रॉफी जाणार आहे याच विभागामधील एक विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा आकाश गोगलदरे ठरला या टुर्नामेंटचा या स्पर्धेचा बेस्ट बॅटर। असला आकाश या आणि तसेच देण्याकरता मी आमंत्रित करतोय। बघा या स्पर्धेचे शिल्पकार प्रवीण वाडन म्हणजे डॉन यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत। आकाश गोगलदरे आपण याला बघतोय, चांगला परफॉर्मन्स राहिला ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये। बघा बेस्ट बॅटरची ट्रॉफी आपण देतोय। ही बॅट्समनची बॅट देखील आहे, मात्र स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाली आहे। MB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर्ड बॅट देखील आहे। बरंच काय आहे, कदाचित टेम्पो मागवण्याची आवश्यकता, एवढं सामान मिळालंय। हा बॅटर आपण आकाशला बघितलं आणि त्याच्यानंतर 4th प्राइज या स्पर्धेमधील आपण देण्याकरता डायरेक्टली इथून इन्व्हाइट करतोय। व्यासपीठावरून पाहुणे येतील 4th क्रमांकाची ट्रॉफी देण्याकरता। सुमितजी कोराड या आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार। निखिल हिंगा आपण देखील या। दिलीपजी केवळ आपण देखील आपल्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी देतोय आणि महेश पटेल यांना देखील विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं या। आणि 4th क्रमांकाची ट्रॉफी राहिली आहे KBM स्पोर्ट्स सातिवली या संघाच्या नावावरती। चला सातिवलीचे सर्व खेळाडू आपण यावरती प्लीज जरा काय करा या।
चला केबीएम स्पोर्ट सातिवली राहिली आहे नंबर 4 या क्रमांकाची हकदार टीम. केबीएम म्हटलं तर मग क्रांती सूर्य बिरसा मुंडा स्पोर्ट या नावानं त्याला मात्र ओळखलं जातं. क्रांती सूर्य बिरसा मुंडाचा यस त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला संघ या स्पर्धेमधील त्यांना देखील ट्रॉफी घेण्याकरता मी आमंत्रित करतोय. या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी राहिली आहे कार्तिक किलन सदोष भवन या संघाच्या नावावरती. या बघा, जर एक बाईकची चावी हरवली, जर कोणाला सापडली असेल तर ते आणून द्या, जर कोणाला भेटली असेल तर ते आणून द्या. चला सदोष भवनचे सर्व खेळाडू आपण या. आणि तसेच नरेश कोरा साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत श्यामजी जाधव आपण देखील या. शिवाजी सापले यांच्या शुभ हस्ते देखील आम्ही वितरित करणार आहोत तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. अश्विनी जायस्वाल यांच्या शुभ हस्ते आम्ही ही ट्रॉफी देणार आहोत आणि तिसऱ्या क्रमांकाचं प्राइस देखील इथून वितरित करतोय. हा संतोष भवनचा संघ आहे ज्याने की आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून राहिलंय. आपण बघितलं तर चांगल्या प्रदर्शन करता ओळखला जाणारा हा संतोष भवनचा संघ या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या नावावरती राहिलंय. हो, थँक्यू सो मच. आणि ज्यांना काही ते शूज भेटलेत ना, जर साईज होत नसेल तर आपण SB स्पोर्ट्स साम्राज्य स्पोर्ट्समध्ये जा आणि तिकडे एक्सचेंज करून तुमच्या प्रकारची जी साईज आहे ती तुम्ही कलेक्ट करू शकता, घेऊ शकताय ज्यांना शूज मिळाले त्यांना. आणि त्याच्यानंतर रनरअप संघ आणि त्याच्यानंतर आपण सिरीज देणार आहोत. सिरीजची उत्कंठा सर्वांना लागली की सिरीज या फ्रीज कोणाच्या घरी जाणार आहे. तर या स्पर्धेमधील रनरअप संघ राहिलेला त्यांना मी आमंत्रित करतोय. जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी या प्लीज एकदा जोरदार टाळ्या होत्या या रनरअप टीम करता. या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन राहिलंय. पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी पासून दूर राहिलेत पण प्रदर्शन चांगल्या प्रकारचं राहिलंय अक्षरशः. दिलीपजी केवड साहेब या. परशुरामजी मोकाशी या. आकाश गोगलदर यांना विनंती करतो आपण यायचंय. किरण चौधरी या. सर्व मान्यवर या विनंती करतो आम्ही वारंवार तुमच्याकरता आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करणार दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी या संघाच्या नावावरती राहिली आहे. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या त्या संघाकरता. आणि त्याच्यानंतर सर्वांना उत्कंठा होती की ही सिरीज कोणाच्या नावावरती आहे. प्लेयर ऑफ द सिरीज आपण बघितलंय आमदार चषक 2025 दमदार हे ऑर्गनायझेशन प्रदीप दादा, विलास दादा तसेच प्रवीण दादा यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा बघितली आहे. प्लेयर ऑफ द सिरीजचा मानकरी कोण असेल बघा. जय विश्वकर्मा याचे नावाची फॅन फॉलोविंग आणि लेजंड क्रिकेटपटू का म्हटलं जात आहे आता त्यांचं नाव या लिस्ट मध्ये बिलकुल नाहीये. मी तुम्हाला 3 ऑप्शन देतो. याच्यामध्ये रोशन आहे जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचा, त्याच्यानंतर काजू दुबे देखील आहेत आणि त्याच्यानंतर विश्वनाथ जाधवचं देखील नाव, पण विश्वकर्माचं नाव मला कुठे दिसत नाहीये. बघा काय वाटतंय कोण असेल या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी.
सर्वांची उत्कंठा एवढी वाढली की प्रेक्षक वर्ग देखील सांगतात की जय विश्वकर्माला देऊन टाका. तर कॅमेरामध्ये बघूयात, कॅमेराला आपण सांगणार आहोत या स्पर्धेचा आपण बघितलंय आई गावदेवी सातिवली यांच्या वतीने आयोजित आमदार चषक 2025. त्याच्यामध्ये दमदार खेळ केलाय. विथ द बॅट विथ द बॉल प्लेअर ऑफ द सिरीज चा मानकरी ठरलाय. हा विनय रिक्षा प्लेअर ऑफ द सिरीज चा मानकरी ठरला. या स्पर्धेमधील या फ्रीज त्याच्या घरी जाणार आहे. टेम्पोची व्यवस्था करून ठेवा. जय विश्वकर्मा. प्लेअर ऑफ द सिरीज चा मानकरी एक लेजंड क्रिकेटपटू जय विश्वकर्मा आपण याला बघतोय. कॅमेरामॅन फोकस करो. लेजंड क्रिकेटपटू जय विश्वकर्मा प्लेअर ऑफ द सिरीज चे मानकरी ठरतात या स्पर्धेमधील. आणि तसेच देण्याकरता मी विनंती करतोय आमचे प्रमुख मान्यवर या स्पर्धेचे शिल्पकार. हा बघा जय विश्वकर्मा यांच्या बॅटिंगची वॉरंटी आतापर्यंत धानिवचा संघ क्लेम करतोय. या फ्रीजची देखील वॉरंटी आहे 10 इयर्स. जय भाई सबसे पहला सवाल रहेगा आपके लिए. एक चलिए फ्रीज आपको मिलेगा. कैसा फील कर, आपकी टीम भी वहां से देख रही है. आपको प्लेयर ऑफ द सीरीज मिले. ये सीरीज आपके लिए कितनी होगी? मुझे तो याद नहीं कितनी है, लेकिन सीरीज मिला तो काफ़ी अच्छा लग रहा है. और इसके पीछे हमारे जो बच्चे हैं उनका ज़्यादा सपोर्ट है. और एक और सवाल रहेगा, कितने टाइम के बाद आपको ये सीरीज मिली है? अभी उतना तो नहीं गिनते बैठो यार. और फिर यह सीरीज मिली है, लेकिन विश्वनाथ जैसा खिलाड़ी आपके टीम में होने के बावजूद भी लेकिन सीरीज के हकदार आप बने हो. और विश्वनाथ ने कहा था कि मेरे डाउनफॉल में भी वहां पर, यानी कि वो जब स्ट्रगल करता है उसके बाद पारी को आप संभालते तो कैसा फील करते हैं, यानी कि अनुभवी खिलाड़ी, आप क्या कहना चाहेंगे? हमारे टीम का सच पूछो तो विश्वनाथ यादव ये हुक्मी एक्का है. वो आउट होने के बाद थोड़ा फ्रस्ट्रेशन होता है, लेकिन फिर गेम को कैरी करना पड़ता है और बाकी सब बच्चे 10-10 रन बना के उसको सहारा देते हैं. कल के दिन में ज्यादा सवाल पूछने का मौका मिला था नहीं, लेकिन आप थोड़ा सा यहाँ पर अंदर आइए क्योंकि फ्रीज के हकदार आप है. तो शायद वहाँ पर देखिए 2 गेंदों में मुझे लगता है कि 12 रनों की जरूरत थी. तब आपके माइंड में क्या चल रहा था? उस दिन पूछने का मौका नहीं मिला, लेकिन आज मिला है. 2 गेंदों में 12 रन मतलब 2-6 मारना था. कॉन्फिडेंस, सेल्फ कॉन्फिडेंस कहाँ से आया था इतना? अब इतने साल खेल रहा तो कॉन्फिडेंस तो रहेगा ना यार. बघा याला म्हणतात कॉन्फिडन्स लेवल तो दर्शवला जातोय. प्लेयर ऑफ द सिरीज चा मानकरी जय विश्वकर्मा देण्याकरता मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. श्यामजी जाधव, महेशजी पटेल आपण या. शिवा भाई यांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे फ्रीज आणि त्याच्यानंतर प्लेयर ऑफ द सिरीज करता बॅट देखील आहे मात्र स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. आणि तसेच पृथ्वीजी वाडान यांना देखील विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे फ्रीज देणार आहोत. डॉन आपण देखील या स्पर्धेचे शिल्पकार आपण देखील आहात. ही बॅट, त्याच्यानंतर हे फ्रीज आणि त्याच्यानंतर ही मालिका वीरची ट्रॉफी जाईन जय विश्वकर्मा याच्या नावावरती. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड, त्यांनी हे दर्शवलंय, सांगितलंय. हे सर्व सामान इथेच राहू द्या. तसेच मी आमंत्रित करतो या स्पर्धेतील चॅम्पियन संघ विलास दादा. सर्वप्रथम आपण या मुख्य व्यासपीठावरती. तर विलास दादा वाढन आपण ऐकत असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि त्याच्यानंतर या स्पर्धेमधील आमदार चषक 2025 चा दमदार खेळ दाखवणारा चॅम्पियन संघ ठरलाय HA क्लब गावदेवी धानिव. एकदा जोरदार टाळ्या द्या संघाकरता. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय. या विश्वनाथ टीमच्या सोबत आपण सर्वांनी यायचंय. विलास दादा वाढान आपण ऐकताय तर या प्लीज. बघा कुणाल हे पॅकर आहे ते संघाचे, त्यांना देखील आपण इन्व्हाइट करणार आहोत कारण की त्यांचा संघ जिंकलाय. HA क्लब नावाने त्यांची सातवी प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ देखील खेळतोय आणि आमदार चषकामध्ये त्यांचा संघ देखील जिंकलाय. नरेंद्रजी कोरा तसेच निलेश कोरा हे मैत्रीपूर्व संबंध आम्ही वारंवार बघितलेत आणि भाऊ आहेत आणि मैत्रीपूर्व संबंध देखील त्यांचे आहेत. तर या विनंती करतोय नीरज कलवाला थोडासा पुढे काय दिसला पाहिजे.
निलेश आपण देखील विनंती करतो आपणास देखील आणि तसेच ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी डीजे मास्टर रेडी राहा चॅम्पियन सॉन्ग घेऊन, कारण की या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण बघितलाय एचए क्लब गाव देवी धानिव. एकदा जोरदार टाळ्या द्या संघाकरता. मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईन. या सर्वांना विनंती करतोय, सर्वे आला तरी देखील हरकत नाही, सर्वांनी या. डॉन आपण देखील या. जे सर्व कमिटी मेंबर्स होते त्यांना आम्ही विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाणार आहे आणि पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक इथून वितरित केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या द्या धानिव या संघाकरता.